Hello dear students, today we are going to continue our practice set 5.2. In the last video we have to complete it up to question number 8. लास्टच्या व्हिडिओमध्ये आपण क्वेश्चन नंबर 1 टू क्वेश्चन नंबर 8 एक्झाम्पल कंप्लीट केलेले. त्यामध्ये काही एक्झाम्पल्स तुम्हाला होमवर्कला पण दिलेले. ओके, म्हणजे स्लोप ऑफ लाईनचे स्लोप ऑफ नाही सेंट्रॉइडचे असू दे किंवा ॲज वेल ॲज सेक्शन फॉर्म्युलावरचे जे काही एक्झाम्पल्स होते ते आपण होमवर्कला काही जे बेसिक होते ते जे डिफिकल्ट होते ते आपण इथे घेतलेले. बघू चला, लेट्स स्टार्ट क्वेश्चन नंबर 9. क्वेश्चन नंबर 9 का इतकं काय असं काय अवघड नाही. त्यामध्ये बघू आपल्याला काय काय दिले. h-6. ओके, ए ॲन्सरमध्येच घेऊ आपण h-6 b 2 3 अँड c -6k are the coordinate of the vertices of a triangle whose centroid is 1 5. Find the value of h and k. सिंपल आहे, आपल्याला काय जास्त इथं डिफिकल्टी नाही. यामध्ये पहिला आपण व्हर्टायसेसला आपण x1 y1 ॲज्युम करून घेऊ. त्यानंतर x2 y2 देन x3 y3 x4 अँड y4. ओके, क्लिअर आहे यामध्ये. ठीक आहे, आता आपल्याला सेंट्रॉइडच्या फॉर्म्युल्यासाठी आपल्याला काय होणार x आणि y. आता हा सेंट्रॉइड असल्यामुळे XY आपण घेतलं, त्यामुळे आपल्याला इथे यूज करायचं आहे सेंट्रॉइड फॉर्म्युला. आपल्याला थोडक्यात x1 ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आणि इथं y3 ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची. सो बाय सेंट्रॉइड फॉर्म्युला काय होणार बघा. x इज इक्वल टू x1 प्लस x2 प्लस x3 अपॉन 3. व्हॅल्यू सबस्टिट्यूट करू. x ची व्हॅल्यू बघा तिथे किती दिसते 1 इज इक्वल टू x1 ची व्हॅल्यू म्हणजे h प्लस x2 मीन्स 2 प्लस -6 अपॉन 3. 3 इन डिव्हिजन इट गोज इन मल्टिप्लिकेशन, दॅट इज 3 1 जा 3 h प्लस 2 -6. ओके, 2 -6 that is -4. okay, 3 is equal to h plus -4 is there. -4 comes here, so it becomes plus, that is h is equal to 3 plus 4 that is equal to 7. ओके, सो h ची व्हॅल्यू किती आली 7. तशीच आपल्याला y साठी कॅल्क्युलेशन करावं लागेल. ओके, y is equal to y1 plus y2 plus y3 अपॉन 3. ओके, चला व्हॅल्यू सबस्टिट्यूट करू. y ची व्हॅल्यू 5 इज इक्वल टू y1 दॅट इज -6 प्लस 3 प्लस k अपॉन 3. 3 इन डिव्हिजन कम्स इन मल्टिप्लिकेशन, दॅट इज 5 3 आर 15. -6 प्लस 3 दॅट इज -3 प्लस k. -3 comes here to becomes plus, that is 15 plus 3 is equal to k. Therefore k is equal to 18. इतकं सिंपल होतं बघा. लिहून घेणं असेल तर लिहून घ्या, मग आपल्याला पुढचे एक्झाम्पल सॉल्व करायला बरं पडेल. ठीक आहे, चला सुरू करू एक्झाम्पल नंबर 10. पण आता एक्झाम्पल नंबर 10 सुरू करण्यापूर्वी जो आपला सॉल्व एक्झाम्पल मधला जे एक क्वेश्चन रिमेन होता, जो लास्ट क्वेश्चन होता तो आपल्याला पेंडिंग आहे, तो आपल्याला कंप्लीट करायचा आहे. ओके, दॅट इज सॉल्व एक्झाम्पल मधला क्वेश्चन नंबर 4. रिझन इतकंच होतं की मी मुद्दाम तो पेंडिंगला एक्झाम्पल नंबर 4 होतं का ते फक्त जस्ट एकदा कन्फर्म करतो. करेक्ट, एक्झाम्पल नंबर 4 कन्फर्म आहे. हे आपल्याला पेंडिंगला ठेवलं रिझन होतं. एक्झाम्पल नंबर 4 सारखेच बाकीचे एक्झाम्पल आपल्याला म्हणजेच एक्झाम्पल नंबर 10 11 12 या टाईपचे एक्झाम्पल आपल्याला इथे सॉल्व करायचे आहेत. बघू आपण एक्झाम्पल नंबर 10. एक्झाम्पल नंबर 4 सॉल्व एक्झाम्पल मधलं. फाइंड द कोऑर्डिनेट ऑफ द पॉइंट्स ऑफ अ ट्रायसेक्शन ऑफ द सेगमेंट जॉइनिंग a 2 -2 अँड b -7 4. आता यामध्ये ट्रायसेक्शन म्हणजेच काय, समजा एक सेगमेंट घेतली. आता थोडीशी मोठी घेतो. ठीक आहे, आता समजा हा a घेतला आणि इकडं काय घेतला मी, हा b. ट्रायसेक्शन मीन्स सेगमेंटचे ज्यावेळी वेन अ सेगमेंट डिवाइड्स इनटू 3 इक्वल पार्ट्स. ओके, दॅट सेक्शन इज कॉल्ड एज ट्रायसेक्शन. म्हणजे थोडक्यात आपल्याला 2 पॉईंट्स घ्यावे लागतील ना, पॉईंट p अँड पॉईंट q. a चे कॉर्डिनेट आपल्याला दिलेत बघा 2 -2 आणि इथं काय होणार, b चे कॉर्डिनेट काय होणार -7 4. क्लिअर आहे. यामध्ये AP PQ अँड QB आर इक्वल.
ओके, ए पी पी क्यू अँड क्यू बी इक्वल येणार आहे. क्लिअर आहे. मग आपल्याला कोणाचे फाइंड आउट करायचे आहेत, पीचे कॉर्डिनेट ॲज वेल ॲज क्यूचे कॉर्डिनेट फाइंड आउट करायचे आहेत. या व्हिडिओमध्ये मी शक्यतो ज्यावेळी ओरली सांगत असेल त्यावेळी तुम्हाला ते लिहून घ्यावं लागेल, फक्त बघून चालणार नाही, कारण की पूर्ण पार्ट मी बोर्डवर लिहू शकत नाही. जो काय तुम्हाला सांगायचं तो काही पार्ट्स ओरली सांगेन, काही पार्ट्स मी बोर्डवर लिहीन. बघू आपल्याला जे काय सुरुवातीचे दिले ते आपण बघू. मग आपल्याला काय करावं लागेल, लेट पॉईंट पी अँड क्यू बी द पॉईंट्स ऑफ ट्रायसेक्शन of a line segment joining the points A and B. Okay, so point P and Q divides into two equal parts, that is AP is equal to PQ is equal to BQ. Let's see. आता यामध्ये जर तुम्हाला कॅल्क्युलेशन मध्ये बघायचं असेल, AP is equal to PQ is equal to BQ म्हणा किंवा QB म्हणा, नो प्रॉब्लेम. सपोज वी हॅव टू टेक द रेशो ऑफ AP अपॉन PB. ओके, कुणाचा रेशो घ्यायचा आहे, AP अँड PBचा रेशो. ओके, AP ॲज इट इज राईट. Okay, PB that is PQ plus BQ or QB. Okay, that is PQ plus QB. That is equal to AP upon, in the place of PQ we write AP, and in the place of QB again we write AP. That is AP upon 2AP. AP get cancelled and remain 1 upon 2. It means point Q divides given segment AB in the ratio 1:2. Okay, means 1 part of AP and 2 part of PB. Clear it? Okay, so AP upon PB is equal to 1 upon 2 आलं. मग आपल्याला इथं सेक्शन फॉर्म्युला यूज करायला हवा आहे. ओके, म्हणजे आता आपल्याला याचे एक्सचे कोऑर्डिनेट आणि वाय कोऑर्डिनेट फाइंड आउट करायचं आहे. यामध्ये एमची व्हॅल्यू किती होणार बघा, मी इथं पूर्ण दाखवू शकत नाही कारण की आपल्याला क्यूचे सुद्धा काढायचे, त्यामुळे मी इथं x1 y1 x2 y2 मानलेलं नाही. ओके, याची म्हणजे थोडक्यात आपल्याला याची एक्स कोऑर्डिनेट फाइंड आउट करायचं. मग लिहायचं कसं, एक्स कोऑर्डिनेट बाकीचं सगळं तुमच्या बुकमध्ये आहे. एक्स कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट पी. ओके, म्हणजे थोडक्यात आपल्याला एक्स कोऑर्डिनेट फाइंड आउट करायचं कोणाचा, पीचा. फॉर्म्युला काय, mx2. मग m मीन्स व्हॉट, 1 इंटू x2, म्हणजे आता हा -7 होणार. ओके, mx2 प्लस n मीन्स 2 x1, म्हणजेच काय होणार इथं 2 अपॉन m प्लस n, दॅट इज 1 प्लस 2. बुकमध्ये पण तुम्ही बघू शकता डायरेक्ट दिले, तिथं फॉर्म्युला यूज केलेला नाही. हां, फक्त सिंगल पी असता तर मी तुम्हाला इथं x1 y1 घ्या, x2 y2 घ्या, m n x y म्हणलं असतं तर चाललं असतं, पण इथं वी हॅव टू फाइंड आउट द टू coordinate of 2 points, that's why we not take here P that is x y x. Okay, so let's see. Calculation चा पार्ट एकदम सिंपल आहे. यामध्ये -7 प्लस 4 अपॉन 3 that is -7 प्लस 4 that is -3 अपॉन 3 that is equal to -1. क्लिअर आहे. तसंच आपल्याला काय करणार, y कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट P इज इक्वल टू, पुन्हा तेच करायचं, फक्त सिंपल सांगतो एक आयडिया. पहिला n तेच राहील आणि 1 + 2 तेच राहील. फक्त इथं काय होणार, इथं वायचे कॉर्डिनेट लिहायचे. मग आता फॉर्म्युला काय होता, my2 दॅट इज y2 म्हणजेच काय होणार 4 प्लस ny दॅट इज -2. क्लिअर आहे. त्यानंतर बघा 1 + 4 1 × 4 दॅट इज 4 -2 × 2 दॅट इज -4 upon 3 that is 0 upon 3 that means 0. Okay, that is answer किती होणार, 0 -1 -1 and 0 -1 and 0. क्रॉस चेक करतो फक्त, -1 and 0 करेक्ट आहे. आता आपल्याला पुढचे पॉईंट्स काढण्यासाठी मी बुकमधल्या स्टेप्स फॉलो करणार नाही. बुकमध्ये काय केले, AQ अपॉन BQ घेतले, दॅट इज 2 upon 1. मग ते पूर्ण लांबड लागत बसण्यापेक्षा एक सिम्पली एक सांगतो तुम्हाला काय करू शकतो आपण. इथं जर तुम्ही बघितलं असेल, हा पार्ट सोडून द्या, इकडचा पार्ट सोडून द्या, P आणि B वर फोकस करा. दॅट इज PQ इज इक्वल टू QB. देअरफॉर Q इज द मिड पॉईंट ऑफ PB. काय लिहिता येईल आपल्याला, Q इज, लिहून घ्यायची गरज नाही, ऑलरेडी जे तुमच्या बुकमध्ये ते तुम्ही लिहिलं असेलच आधी, त्यामुळे Q इज मिड पॉईंट ऑफ से PB असं म्हणू शकतो. ओके, त्यामुळे आपल्याला इथं मिड पॉईंट यूज करण्यासाठी वाव आहे.
क्यूचे कोऑर्डिनेट आपल्याला फाइंड आउट करायचे आहेत, म्हणजे थोडक्यात मिड पॉईंटची फॉर्म्युले फाइंड आउट करायचं आहे. मग आपल्याला माहिती आहे x इज इक्वल टू x1 प्लस x2 अपॉन 2 अँड y इज इक्वल टू y1 प्लस y2 अपॉन 2. फक्त इथं आपण एक्स वाय कन्सिडर करणार नाही. तर कसं क्यूचे कोऑर्डिनेट काढायचे आहेत, म्हणजेच काय होणार पीच्या आणि बीच्या एक्स कोऑर्डिनेटचे ॲडिशन, म्हणजेच काय होणार बघा एक्स कोऑर्डिनेट हे बाकी सगळी ऑफ पॉईंट मी सगळं लिहिणार नाही कारण की तिथं बसणार नाही. एक्स कोऑर्डिनेट ऑफ पॉईंट क्यू इज इक्वल टू ओके तेवढं समजावून घ्या. इथं काय होणार एक्स कोऑर्डिनेट ऑफ पॉईंट क्यू मी पूर्ण लिहू शकत नाही कारण की बोर्ड थोडंसं कदाचित व्हिडिओमध्ये तिकडे दिसत नसेल. एक्स कोऑर्डिनेट ऑफ पॉईंट क्यू इज इक्वल टू काय होणार -1 प्लस इथं काय होणार -7 अपॉन 2 that is equal to -1 -7 upon 2 that is -8 upon 2 that is equal to -4. ओके that is equal to किती आले क्यूचे -4. आणि तसंच काय करणार वाय कोऑर्डिनेटसाठी वाय कोऑर्डिनेट ऑफ पॉईंट क्यू इज इक्वल टू 0 प्लस 4 अपॉन 2 किती होईल बघा 0 प्लस 4 अपॉन 2 दॅट इज 4 अपॉन 2 दॅट इज 2. देअरफॉर क्यूचे कोऑर्डिनेट काय होणार -4 अँड 2. तुम्ही बुकमध्ये पण बघू शकता त्याचा आन्सर आले सेक्शन फॉर्म्युल्याला. ओके देअरफॉर कोऑर्डिनेट्स ऑफ पॉईंट ऑफ ट्राय सेक्शन आर -1 0 अँड -4 2. ओके क्लिअर आहे. बघू आपण त्या टाईपचा आता सेम टाईपचा क्वेश्चन आपल्याला क्वेश्चन नंबर जो काय 10 आहे तो कंटिन्यू करायचा आहे. बघा मी थोडक्यात हे पुसत नाही, मी रफ फिगर ॲज इट इज ठेवतो म्हणजे तुमच्या पण लक्षात येईल. फक्त इथले हे चेंज करावं लागेल आपल्याला. ओके लेट्स सी क्वेश्चन नंबर 10. क्वेश्चन नंबर 10 लेट्स सी फाइंड द कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट ऑफ ट्रायसेक्शन. इथे पण ट्रायसेक्शन फाइंड आउट करायचे A 2 7 अँड B -4 -8 B -4 -8. मग यामध्ये आन्सरची सुरुवातीला तुम्ही जे काय सॉल्व एक्झाम्पलमध्ये ज्या स्टेप्स आहेत म्हणजे यात ऑन पेज नंबर 114 या तुम्ही सगळ्या कॉपी करणार आहेत. मी फक्त एकदा तुम्हाला रीड करून सांगतो. लेट पहिला फिगर ड्रॉ केली तरी चालेल सुरुवातीलाच. ओके त्यामध्ये कसं होणार बघा लेट पॉईंट्स P अँड Q बी द पॉईंट ऑफ ट्रायसेक्शन ऑफ द लाईन सेगमेंट जॉइनिंग द पॉईंट्स A अँड B. Point P and Q divides line segment AB into 3 parts. Okay, or 3 equal parts म्हणला तरी चालेल. Therefore, AP is equal to PQ is equal to QB. Equation number 1. Therefore, AP upon PB is equal to AP upon PQ plus QB. हे सगळं ॲज इट इज राहील. AP plus AP that is AP upon 2 AP that is 1 upon 2. Therefore, point P divides seg AB in the ratio 1:2. Okay, therefore, x coordinate of point P is equal to mx2 that is 1 into x2 that is -4 plus nx1 that is n means 2 x1 means 2 upon 1 plus 2. 1 into -4 that is -4 2 into 2 that is +4 upon 3 that is 0 upon 3. It means answer will be 0. ओके आन्सर इज 0. सेम ॲज इट इज वाय साठी वाय कोऑर्डिनेट ऑफ पॉईंट P इज इक्वल टू पहिला ॲज इट इज हे सेम राहील आपलं +2 इंटू अपॉन 1 + 2. ओके इथं काय होणार y2 म्हणजेच -8. ओके प्लस ny1 दॅट इज 7 कॅल्क्युलेशन -8 प्लस 14 अपॉन 3 that is -8 plus 14 that is 6 upon 3. It means answer will be 2. Okay therefore coordinate of point P are किती येणार बघा इथे लिहितो मी आपला 0 2. ओके क्लिअर झालं इथपर्यंत. नेक्स्ट स्टेपमध्ये मी जसं बोर्डवर लिहिलं तसंच लिहायचं. पॉईंट Q is mid point of seg PB. वाटल्यास वरती इथे एक सेंटेन्स लिहू शकतो आपण PQ is equal to QB. Therefore point Q is the midpoint of seg PB. Therefore by midpoint formula आता सेम पुढच्या प्रोसिजर तेच राहील. आपल्याला कोणाचा कोऑर्डिनेट फाइंड आउट करायचा आहे एक्स कोऑर्डिनेट ऑफ मिड पॉईंट म्हणजेच क्यूचा. देअरफॉर एक्स कोऑर्डिनेट ऑफ पॉईंट
क्यू मी शॉर्टमध्ये लिहिले, तुम्ही ते फुलमध्ये लिहा. एक्स कोऑर्डिनेट ऑफ पॉईंट क्यू इज इक्वल टू या एक्स कोऑर्डिनेटचे ॲडिशन दॅट इज 0 प्लस -4 अपॉन 2 दॅट इज -4 अपॉन 2 इट मीन्स -2. ओके. अँड वाय कोऑर्डिनेटसाठी काय होणार बघा, वाय कोऑर्डिनेटचे ॲडिशन दॅट इज वाय कोऑर्डिनेट ऑफ पॉईंट क्यू इज इक्वल टू 2 प्लस -8 अपॉन 2 दॅट इज इक्वल टू ओरली डायरेक्ट लिहितो बघा -6 अपॉन 2 दॅट इज इक्वल टू -3. ओके, दॅट इज इक्वल टू -3 म्हणजेच किती आले बघा. देअरफोर फायनल आन्सर कसं लिहायचं, देअरफोर द कोऑर्डिनेट ऑफ ट्रायसेक्शन ऑफ सेग ए बी आर 0 2 अँड -2 -3. ओके, क्लिअर आहे बघा. सॉल्व एक्झाम्पलमध्ये फक्त हा पार्ट पोर्शन नसेल, हा पण मी सोल्युशन सिम्पल वेनं जातं त्यामुळे सॉल्व केले. बाकीचा पार्ट हा तुमचा बुकमध्ये आहेच बघा. सुरुवातीचा पार्ट तुम्हाला सगळा टेक्स्टबुकमधला लिहून घ्यायचा आहे, नंतरचा तो इकडचा पार्ट सगळा कॅल्क्युलेशनचा बोर्डवरून लिहायचा आहे. बघा एकदा नजर टाका. ओके, ठीक आहे. बघा अजून एक ट्रायसेक्शनचं कोणतं एक्झाम्पल आहे का बघू आपल्याकडे, अदरवाईज मग आपण ॲज इट इज नेक्स्ट क्वेश्चन सॉल्व करू. 5 कॉन्ग्रुएंट पार्ट्स. ओके, सेंट्रॉइड मीडियन जॉईनिंग नाही, प्रॉब्लेम सेटमध्ये तर आपल्याला दिसत नाही. ओके, ठीक आहे. चला आपण नेक्स्ट क्वेश्चन जो आहे तो सुरुवाती करू. त्यामध्ये एक्झाम्पल नंबर, आता ट्राय सेक्शन आहे त्याऐवजी आपल्याला 4 सेक्शनचा घ्यायचा आहे. क्वेश्चन नंबर 11. याची सुरुवात मी तुम्हाला ओरली सांगणार आहे, बोर्डवर मी लिहिणार नाही. ओके, क्वेश्चन नंबर 11. लेट्स सी. हे एकदम सिंपल आहे. इफ ए -14 -10 and B 6 -2. If A -14 -10 and B 6 -2 is given, find the coordinate of points which divide segment AB into 4 equal parts 1 2 and 3. That is ओके. लेट्स सी कंटिन्यू बिकॉज ऑफ सम प्रॉब्लेम. काय केलं आपण, बोर्डवर ऑलरेडी एक्झाम्पल लिहून घेतलं आहे, आन्सर आहे यामध्ये तुम्हाला, ते मी फक्त पहिल्यापासून एक्सप्लेन करणार आहे. जो क्वेश्चन नंबर आपला 11 होता त्यामध्ये काय सांगितलेलं बघा, वी हॅव टू फाइंड आउट द ए बीचे जे काय 3 पॉईंट्स 4 पार्ट्समध्ये इक्वलमध्ये डिवाइड करतात त्याचे आपल्याला कोऑर्डिनेट फाइंड आउट करायचं आहे. मग ॲन्सरची सुरुवात कशी होणार ते मी तुम्हाला पहिला लिहून देणार आहे. फर्स्ट यू हॅव टू ड्रॉ दिस फिगर. ओके, त्यानंतर तुम्ही वाटल्यास लिहून घ्या. लेट, माझ्यासोबत लिहिलं तरी चालेल, लेट पॉईंट्स पी क्यू अँड आर, लेट पॉईंट्स पी क्यू अँड आर डिवाइड्स सेग ए बी इंटू 4 इक्वल पार्ट्स, इंटू 4 इक्वल पार्ट्स. देअरफोर बाकीचा पार्ट्स हा सेम राहील बोर्डवरचा. देअरफोर ए पी इज इक्वल टू पी क्यू इज इक्वल टू क्यू आर इज इक्वल टू आर बी. ओके, बोर्डवर दिसेच. मग त्यानंतर जर तुम्ही बघितलं असेल ए क्यू अँड क्यू बीची लेंथ इक्वल असणार आहे. दॅट्स वाय पॉईंट क्यू इज अ मिड पॉईंट ऑफ सेग ए बी. पॉईंट क्यू इज द मिड पॉईंट ऑफ सेग ए बी. त्याच्यानंतर काय होईल बघा, देअरफोर बाय मिड पॉईंट फॉर्म्युला आपल्याला काय करायचे आहे, क्यूच्या एक्स कोऑर्डिनेट आणि वाय कोऑर्डिनेटची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. देअरफोर एक्स कोऑर्डिनेट ऑफ पॉईंट क्यू इज इक्वल टू काय होणार बघा, एक्स कोऑर्डिनेटची ॲडिशन दॅट इज -14 प्लस 6 अपॉन 2, कॅल्क्युलेशन आहे बोर्डवर, दॅट इज -8 अपॉन 2. दॅट्स वाय इट इज इक्वल टू -4. त्यानंतर त्याचप्रमाणे आता वाय कोऑर्डिनेटसाठी देअरफोर वाय कोऑर्डिनेट ऑफ पॉईंट क्यू इज इक्वल टू वाय कोऑर्डिनेटचे ॲडिशन दॅट इज -10 -2 अपॉन 2 दॅट इज -12 अपॉन 2. दॅट्स वाय इट इज इक्वल टू -6. ओके, क्यूचं काढलं. आता तसंच आपल्याला पॉईंट पीचे फाइंड आउट करायचे. दॅट्स वाय ए पी इज इक्वल टू पी क्यू, ए पी इज इक्वल टू पी क्यू. देअरफोर पॉईंट पी इज अ मिड पॉईंट ऑफ से ए क्यू. ओके, और ऑफ ए क्यू म्हणलं तरी सफिशियंट आहे. मग एक्स कोऑर्डिनेट ऑफ पॉईंट पी इज इक्वल टू काय होणार,
या दोन्हीचे ॲडिशन दॅट इज -14 -4 अपॉन 2 दॅट इज इक्वल टू -18 अपॉन 2 दॅट इज इक्वल टू -9. त्याचप्रमाणे वाय कॉर्डिनेटसाठी काय करणार बघा, वाय कॉर्डिनेटचे ॲडिशन दॅट इज -10 -4 अपॉन 2 दॅट इज इक्वल टू -16 अपॉन 2 दॅट इज इक्वल टू -8. तसंच आपल्याला आरसाठी करावं लागेल, म्हणजेच काय होणार QR इज इक्वल टू RB दॅट इज इक्वल टू x कोऑर्डिनेट ऑफ पॉईंट R इज इक्वल टू -4 प्लस 6 अपॉन 2 दॅट इज इक्वल टू 2 अपॉन 2 दॅट इज इक्वल टू -1. आणि त्यानंतर काय होणार y कोऑर्डिनेट ऑफ पॉईंट R इज इक्वल टू -6 -2 अपॉन 2 दॅट इज -8 अपॉन 2 दॅट इज इक्वल टू -4. ओके, मग शेवटच्या स्टेपला तुम्ही सगळे आन्सर लिहिणार. देअरफॉर कोऑर्डिनेट ऑफ पॉईंट्स whose divide seg AB into 4 equal parts are -9 -8 -4 -6 and 1 -4. बघा एकदा ते लिहून घ्या म्हणजे तुम्हाला लक्षात येईल, किंवा जर स्क्रीनशॉट घेतला तरी चालेल. त्यानंतर जे नेक्स्ट क्वेश्चन आहे तो मी तुम्हाला ओरली एक्सप्लेन करणार आहे, म्हणजे बऱ्यापैकी या टाईपचेच आन्सर येईल. बघू आपण काय करायचं आहे. जो क्वेश्चन नंबर 12 आहे, क्वेश्चन नंबर 12 बघू आपल्याला. क्वेश्चन नंबर 12 लेट्स सी. A20 आता हीच फिगर असणार आहे, काय वेगळं नसणार आहे, फक्त एक पॉईंट एक्स्ट्रा आहे. A20 10 and B0 20 आर द गिवन. फाइंड द कोऑर्डिनेट ऑफ पॉईंट्स डिवाइड सेग इंटू 5 इक्वल पार्ट्स. 5 म्हणजेच 4 पॉईंट्स काढावे लागतील आपल्याला. ओके, P Q R अँड S. मग पहिला आपल्याला P चे कोऑर्डिनेट फाइंड आउट करायचे. आता सुरुवातीला सगळं तुम्हाला लिहून दिले मी, म्हणजे कसं सांगितलं, लेट पॉईंट्स P Q R S आर द 4 पॉईंट्स हुज डिवाइड सेग AB इंटू 5 इक्वल पार्ट्स दॅट इज AP इज इक्वल टू PQ इज इक्वल टू QR इज इक्वल टू RS इज इक्वल टू SB. म्हणजेच काय होणार, हे सगळं लिहिणार. देअरफॉर आता AP अपॉन PB ओके इज इक्वल टू, मी रफली आन्सर देतो, तुम्ही फेअरमध्ये लिहायचं आहे सगळं. दॅट इज AP अपॉन PB मीन्स काय होणार, या सगळ्याचे ॲडिशन दॅट इज PQ प्लस QR प्लस RS प्लस SB. ओके, दॅट इज इक्वल टू AP अपॉन, इथं सगळीकडे AP येणार बिकॉज हे सगळे इक्वल आहेत. म्हणजेच काय होणार बघा, मी डायरेक्टली तो 4AP इथं तुम्ही लिहायचं आहे दॅट इज 1/4. ओके, देअरफॉर पॉईंट P डिवाइड सेग AB इंटू 1:4 पार्ट्स. ओके, सो रेशो आपल्याला आला 1:4 दॅट इज M ची व्हॅल्यू 1 N ची व्हॅल्यू 4 x1 x2 y1 y2. म्हणजे पहिला तुम्ही P चे कोऑर्डिनेट फाइंड आउट करा. मी शॉर्टमध्ये देतो, तुम्ही असं लिहायचं नाही, पूर्ण व्यवस्थित लिहायचं. एक्स कोऑर्डिनेट ऑफ पॉईंट PR काय होणार बघा बाळांनो, M1 इंटू x2 दॅट इज 0 प्लस N म्हणजेच 4 इंटू x1 दॅट इज 20 अपॉन 1 प्लस 4 1 प्लस 0 1 मल्टिप्लाय बाय 0 0 हे किती होणार 80 अपॉन 5 दॅट इज 16. P चे कोऑर्डिनेट किती आले 16. तसंच Q वाय कोऑर्डिनेट ऑफ पॉईंट P सॉरी इज इक्वल टू 1 ॲज इट इज राहील, 4 ॲज इट इज राहील, 1 प्लस 4 ॲज इट इज. ओके, यामध्ये काय होणार बघा 20 आणि इकडे किती होणार 10. 20 प्लस 40 अपॉन 5 दॅट इज इक्वल टू 60 अपॉन 5 दॅट इज इक्वल टू 12. ओके, म्हणजेच किती आलं 12. इथनं पुढचं सगळं काम तुमचं सिम्पल आहे. पहिला R काढायचा. कसं घ्यायचं, PR इज इक्वल टू RB देअरफॉर पॉईंट R इज अ मिड पॉईंट ऑफ PB. मग पहिला R काढणार, जसं याच्या आधीच्या एक्झाम्पलमध्ये केलेलं तसंच. मग काय होणार बघा 16 प्लस 0 अपॉन 2 दॅट इज 16 अपॉन 2 दॅट इज 8. त्यानंतर 12 प्लस 20 अपॉन 2 दॅट इज 32 अपॉन 2 दॅट इज 16. ओके, बघा एकदम सिम्पल आहे, फक्त तुम्ही ते लिहून घ्यायचं. आता यासाठी PR साठी यायचं PQ इज इक्वल टू QR देअरफॉर पॉईंट Q इज अ मिड पॉईंट ऑफ PR. त्यामुळे 16 प्लस 8 अपॉन 2 दॅट इज 16 प्लस 8 दॅट इज 24 अपॉन 2 दॅट इज इक्वल टू किती होणार बघा 12. त्यानंतर 12 प्लस 16 अपॉन 2 दॅट इज 28 अपॉन 2 दॅट इज 14. तसंच S साठी पॉईंट RS इज इक्वल टू SB देअरफॉर पॉईंट S इज द मिड पॉईंट ऑफ RB देअरफॉर 8 प्लस 0 that is upon 2 that is 4
अँड 16 अपॉन प्लस 20 दॅट इज 36 अपॉन 2 दॅट इज 18. हे सगळं तुम्हाला लिहायचं आहे. तेवढं कॉपरेट करा माझ्यासाठी. तुम्ही हे सगळं काय करायचं व्यवस्थित इन डिटेल लिहायचं. ॲन्सर तर तुमच्या समोर आहे. लिहायची प्रोसिजर मी ओरली सांगितली, फक्त तुम्हाला ती नोटबुकमध्ये व्यवस्थित कॉपी डाऊन करायची आहे किंवा लिहून काढायचं. ओके, अशा पद्धतीने आपण जो प्रॅक्टिस सेट 5.2 कंप्लीट केला आहे. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण नेक्स्ट जो पॉईंट आहे स्लोप ऑफ लाईन तो आपण स्टार्ट करतोय. सो टुडे वी हॅव टू स्टॉप हिअर. हॅव अ गुड डे. थँक्यू.